नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात शीतलवाणी। आज मी तुम्हाला एका अशा देवीची कथा सांगणार आहे जिचे लाखो भक्त आहेत किंवा जी लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे आणि जिचं मंदिर अर्थातच आपल्या महाराष्ट्र भूमीमध्येच आहे। तर मंडळी, कथा शेवटपर्यंत ऐकत राहा। आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर हे आपलं नवीन चॅनल आहे शीतलवाणी, अवश्य सबस्क्राइब करा। इथे तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे सर्व व्हिडिओ पाहायला तसेच कथेच्या स्वरूपात ऐकायला मिळतील आणि जे व्हिडिओ प्रत्यक्ष शूटिंग करून दाखवावे असे असतील तर ते सुद्धा मी तुम्हाला त्या वेळेनुसार त्या प्रसंगानुसार दाखवत जाईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवायला अजिबात विसरू नका। चला कथेला सुरुवात करते। तुम्ही कमेंट्स मध्ये लिहायचं आहे अंबाजोगाई माता की जय किंवा जय योगेश्वरी माता, यापैकी तुम्ही काही लिहिलं तरी पण चालेल। तर मंडळी, या देवीबद्दल एक अशी आख्यायिका सांगितली जाते जी ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं, कारण ही कथा आहे एका मोडलेल्या लग्नाची। मंडळी, लोकपरंपरा अशी सांगते की योगेश्वरी देवीचं लग्न ठरलं होतं। ते लग्न सुद्धा काही साधं सुद्धा नव्हतं, तर स्वतः परळी वैजनाथाशी या योगेश्वरी देवीचं लग्न ठरलं होतं। संपूर्ण देवविश्वामध्ये आनंदाची लाट पसरली होती, कारण योगेश्वरी देवीचं लग्न साक्षात एक स्वतः ज्योतिर्लिंग असलेले परळीचे वैजनाथ महाराज यांच्याशी तिचं लग्न ठरलं होतं। देव, गंधर्व, यक्ष, ऋषी सर्वांना आमंत्रण किंवा लग्नाचं जे काही निमंत्रण दिलं जातं तर ते दिलं गेलं होतं। त्या काळी म्हणजेच आजचं जे अंबाजोगाई आहे ना, तर ते त्या काळी अंबानगरी म्हणून ओळखलं जायचं। संपूर्ण नगरी या खास किंवा शाही विवाह सोहळ्यासाठी सजली होती, नटली होती। रस्त्यांवर तोरणं लावली गेली, मंगलवाद्यांचा नाद सुरू झाला। लोकांमध्ये एकच चर्चा, देवीचं लग्न आहे स्वतः वैजनाथांशी। मंडळी, सर्व काही विवाहाची तयारी झाली होती, पण काही वृद्ध ऋषी मात्र चिंतेत होते, कारण त्यांना एक गोष्ट माहिती होती, योगेश्वरी देवी काही साधी देवी नव्हती, तर ती आदिशक्तीचं रूप होती आणि आदिशक्तीचा मार्ग काही सामान्य नसतो। त्यामुळे त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, हे लग्न खरंच होईल का? आता खरी जी गूढ कथा आहे ती इथून पुढे सुरू होते। बघा मंडळी, पहाट झाली, मंगलवाद्य वाजू लागली, वैजनाथांच्या वरातीची तयारी देखील सुरू झाली। देवता सजल्या, गंधर्वांनी गाणी सुरू केली, सगळं काही शुभ होतं। पण देवी योगेश्वरी मात्र अत्यंत शांत होत्या। त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं, जणू त्या काहीतरी विचार करत होत्या। लोककथेनुसार देवीच्या एका सखीनं देवीला विचारलं, माते, तुम्ही आनंदी नाही का? देवी फक्त हसल्या, पण उत्तर काही तिला दिलं नाही। दरम्यान परळीकडून वरात निघाली। संपूर्ण प्रदेश उत्सवामध्ये न्हाऊन निघत होता, पण अंबानगरीमध्ये देवी अजूनही विवाहाच्या मंडपामध्ये पोहोचल्या नव्हत्या आणि विवाहाचा मुहूर्त तर जवळ येत चालला होता, पण देवीची काहीही त्या विवाहाच्या ठिकाणी जाण्याची तयारी झालेली नव्हती। तर आतापर्यंत आपण पाहिलं की परळीच्या वैजनाथांशी देवी योगेश्वरीचं लग्न ठरलं होतं, पण ऋषीमुनी मात्र हा विवाह सोहळा होईल की नाही याच्या चिंतेत होते। त्याचबरोबर सखीने सुद्धा देवीला विचारलं असता देवीने काहीच उत्तर दिलं नाही, देवी एकदम शांत होत्या। आता बघा, विवाहस्थळी देवी काही पोहोचल्या नाही, त्यामुळे पुढे काय घडलं तेच आपल्याला ऐकायचं आहे। मुहूर्ताची वेळ खूप जवळ येत चालली होती। मंडळी, आपण आज सुद्धा मुहूर्ताची वेळ ही पाळण्याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतो, कारण मुहूर्त म्हणजे एक चांगली वेळ, शुभ वेळ म्हणून ओळखली जाते आणि त्या काळी सुद्धा मुहूर्ताला अनन्यसाधारण असं महत्त्व होतं। आपल्याकडून तरी आजकाल थोडाफार मुहूर्तामध्ये बदल होतो, वेळ मागे पुढे होऊन जाते, पण त्या काळी मुहूर्त टळला म्हणजे खूप मोठी एक चूक मानली जायची। तर अशा पद्धतीने मुहूर्ताला त्या काळी खूप महत्त्व होतं। मुहूर्त निघून गेला तर विवाह अशुभ मानला जायचा आणि आता वेळ तर झपाट्याने पुढे जात होती। देवीच्या सख्या घाबरल्या होत्या, मंडपात लोकांची गर्दी वाढत होती, सर्वत्र कुजबूज देखील सुरू झाली। देवी अजून का आल्या नाहीत? काही अडचण झाली आहे का? लग्न होणार ना?
तर मंडळी, देवीच्या महालामध्ये एक विलक्षण शांतता होती. योगेश्वरी माता ध्यानमग्न बसल्या होत्या. ना त्यांना कसली घाई होती, ना चिंता होती, ना कसला उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. फक्त एक गूढ शांतता त्यांच्या जवळ होती. असं वाटत होतं जणू त्या आधीच एखादा निर्णय घेऊन बसलेल्या आहेत. तर याबाबत लोककथा अशी सांगितली जाते. देवीच्या जवळच्या सखीने पुन्हा विचारलं, माते, संपूर्ण जग आज तुमच्यासाठी येऊन बसलेलं आहे. तुमच्या विवाह सोहळ्यासाठी सर्वजण वाट पाहत आहेत. देव आलेले आहेत, देवांची वरात आलेली आहे, पण तुम्ही अजून इथून का निघत नाहीयेत? तर क्षणभर देवीने डोळे उघडले आणि एकच वाक्य त्या बोलल्या, माझा मार्ग वेगळा आहे. हे ऐकताच सख्या थरथरल्या, कारण त्यांना याचा काहीच अर्थ समजला नाही. दरम्यान परळी वैजनाथांच्या मंडपात देवता प्रतीक्षा करत होत्या. ऋषी मुनी बसले होते. वरात पोहोचली होती, पण वधू पक्षाचा काहीच पत्ता तिथे नव्हता. सर्वजण वाट पाहत होते. मिनिट जात होती आणि मग तो क्षण आला आणि मुहूर्त संपला. मंडळी, मुहूर्त तर निघून गेला, देवी काही आल्या नाहीत. आता सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. देवीने हा विवाह नाकारला का? काही अपशकुन झाला का? आता पुढे काय होणार? आणि याच क्षणी एक अद्भुत घटना घडली, जिची आठवण आजही अंबाजोगाई या परिसरामध्ये जपली जाते. तर मंडळी, मुहूर्त निघून गेल्यावर वरातीचं नेमकं काय झालं? लोक आजही काही दगडांना वरातीचे दगड का मानतात आणि योगेश्वरी मातेनं विवाह का स्वीकारला नाही, ते आता लगेचच आपण या पुढच्या भागात जाणून घेत आहोत. तर आतापर्यंत आपण पाहिलं की विवाहाचा मुहूर्त निघून गेला. परळी वैजनाथांची वरात विवाहस्थळी पोहोचली होती, मंडपात पोहोचली होती. देवी देवता सुद्धा सज्ज होत्या, त्याही वाट पाहत होत्या. ऋषीमुनी वाट पाहत होते, पण योगेश्वरी माता काही विवाहाच्या स्थळी आल्या नाहीत. आणि आता संपूर्ण वातावरणामध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. तर परळी वैजनाथ मात्र शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही राग नव्हता, पण आश्चर्य होतं, कारण ही काही सामान्य घटना नव्हती. बघा, 2 जीवांचा विवाह ठरलेला आहे. त्यापैकी एक जरी आला नाही, एक जरी आली नाही, म्हणजे वर आले नाहीत किंवा वधू आल्या नाहीत, तर अर्थातच वातावरण जे आहे ते विचित्र शांततेने भरून जाऊ शकतं. अगदी तिथेही तसंच काही घडलं होतं. आदिशक्तीचं रूप असलेल्या देवी आणि महादेवांचं ज्योतिर्लिंग स्वरूप यांचा विवाह होणार होता. मग असं काय घडलं की हा शुभ सोहळा अपूर्ण राहिला? मुहूर्त संपल्यानंतर मंडपात उपस्थित देवतांमध्ये चर्चा सुरू झाली होती. देवी का आल्या नसाव्यात? काही दैवी संकेत असेल का, की ही नियतीची इच्छा आहे? कोणाकडे कसलंही उत्तर नव्हतं, फक्त कुजबुज चर्चा यांना उधाण आलं होतं. त्या क्षणी एक अद्भुत घटना घडली आणि असं सांगितलं जातं की विवाहासाठी आलेले अनेक पाहुणे, वरातीतील लोक आणि काही वस्तू या दगडामध्ये परावर्तित झाल्या. म्हणजे वरातीचे अक्षरशः दगड बनून गेले. जे ज्या ठिकाणी उभे आहेत, बसलेले आहेत, त्या सर्वांची दगड बनून गेली. आजही अंबाजोगाई परिसरामध्ये काही मोठमोठ्या दगडांबद्दल स्थानिक लोक एकच कथा सांगतात आणि ते म्हणतात, ही त्या वरातीची निशाणी आहे. हे साधे दगड नाहीत, तर ही मोडलेल्या विवाहाची आठवण आहे. पिढ्यानपिढ्या आजोबा नातवाला, आई मुलाला हीच कथा सांगत आलेली आहे. मंडळी, इथे एक गोष्ट सांगणं फार महत्वाचं आहे किंवा स्पष्ट सांगणं महत्वाचं आहे. या घटनेचे ऐतिहासिक पुरावे कुठेही उपलब्ध नाहीत. इतिहासकार या कथेला लोकपरंपरा मानतात, पण कथा इतिहास नसली तरी ती श्रद्धेचा भाग असते आणि म्हणूनच आजही लाखो लोक या आख्यायिकेचा पूर्णपणे आदरच करतात. योगेश्वरी मातेनं ठरवलं की त्या अंबानगरीतच राहतील आणि आपल्या भक्तांचं रक्षण करतील आणि त्या भूमीचं शक्तिस्थान बनतील. मंडळी, मला सांगा, तुमच्यापैकी कोण कोण अंबाजोगाई या परिसरातील आहे? स्वतः अंबाजोगाई या ठिकाणचे आहात का तुम्ही, किंवा आसपासच्या भागातले आहात का? तुमची कुलदेवी जर अंबाजोगाई माता म्हणजे योगेश्वरी माता असेल तर तसं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर बघा, मातेनं जे काही ठरवलं तेही मी तुम्हाला सांगितलं. म्हणूनच आता बघा, याच्यानंतर काय झालं की देवीवरची श्रद्धा लोकांची इतकी वाढलेली आहे की आज हजारो वर्षानंतर सुद्धा अंबाजोगाईची ओळख फक्त आणि फक्त योगेश्वरी मातेमुळेच आहे. अनेक जणांची ती कुलदेवी सुद्धा असेल.
जर देवीला विवाह करायचा नव्हता मग विवाह ठरवला तरी का गेला? आता या तर सगळ्या दैवी गोष्टी आहेत किंवा देवराज्यामध्ये सर्व काही म्हणजे जे देव असायचे, ज्या देवी असायच्या, त्यांना तर हे सगळं कळायला पाहिजे होतं की आपला विवाह होणार आहे की नाही होणार, किंवा ऋषीमुनी सुद्धा सगळं काही जाणत होते. मग हे लग्न ठरवलंच का, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो. तर खरं तर हा दैवी संकल्प होता आणि त्यामागे नेमका आध्यात्मिक संदेश काय आहे तेही आपल्याला या कथेच्या सरते शेवटी माहिती पडणारच आहे. तर देवीने संसारापेक्षा शक्तीचा मार्ग का निवडला? योगेश्वरी मातेच्या नावातील योग या शब्दाचा खरा अर्थ काय आहे आणि अंबाजोगाई आजही शक्तिपीठासारखी का मानली जाते हेच आपल्याला पाहायचं आहे. तर योगेश्वरी मातेचा विवाह काही झाला नाही, वरात दगड झाली, हे सुद्धा आपल्याला लोकश्रद्धेतून माहिती पडतं. आणि माता ज्या आहेत म्हणजे योगेश्वरी माता ज्या आहेत त्या अंबानगरीमध्येच म्हणजे आजच्या अंबाजोगाई याच ठिकाणी स्थिरावल्या. पण मंडळी, आता आपण या कथेच्या अतिशय गूढ भागामध्ये प्रवेश करणार आहोत, कारण आता प्रश्न लग्नाचा नाहीये, तर प्रश्न आहे योगेश्वरी मातेच्या खऱ्या स्वरूपाचा. आपण देवीला योगेश्वरी म्हणतो, पण कधी विचार केलाय का या नावाचा नेमका अर्थ काय आहे? योग म्हणजे फक्त ध्यानधारणा नाही, योग म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी एकरूप होणं होय, स्वतःच्या अंतर्मनाला ओळखणं, आणि ईश्वरी म्हणजे त्या योगाची अधिष्ठात्री शक्ती. म्हणून योगेश्वरी देवी म्हणजे योगशक्तीची देवी होय. तुम्हाला याच्या अगोदर या नावाचा अर्थ माहिती होता का? मला कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, देवीने विवाह का स्वीकारला नाही या बाबतीत असं सांगितलं जातं, देवी विवाह मंडपामध्ये पोहोचल्या नाहीत, पण अनेक अभ्यासक या कथेकडे प्रतिकात्मक दृष्टीने पाहतात. त्यांच्या मते ही कथा एका मोठ्या तत्वज्ञानाकडे इशारा करत होती. कारण योगेश्वरी माता फक्त गृहस्थाश्रमाची देवी नाहीत, तर त्या तपश्चर्येची देवी आहेत, साधनेची देवी आहेत, आत्मज्ञानाची देवी आहेत. म्हणूनच लोककथेमध्ये त्या संसारापेक्षा म्हणजे लोककथा जी आहे देवीची आणि परळी वैजनाथाची, तर लोककथेमध्ये त्या संसारापेक्षा आध्यात्मिक मार्ग निवडतात, याला महत्त्व दिलं गेलं आहे. मंडळी, आपल्या भारतीय परंपरेमध्ये शिव आणि शक्ती अविभाज्य मानले जातात, पण काही ठिकाणी शक्तीचं स्वतंत्र स्वरूप सुद्धा पूजलं जातं. तर अर्थातच योगेश्वरी माता या कुमारिका राहिल्या आणि देवीचं जे कुमारिका स्वरूप आहे ते अत्यंत प्रभावी मानलं जातं. आणि योगेश्वरी माता अर्थातच त्यामुळे ज्वलंत उदाहरण ठरतात. त्या कोणाच्या आधारावर नाहीत, तर त्या स्वतः शक्ती आहेत, स्वतः संरक्षण आहेत, स्वतः आधार आहेत. मंडळी, या कथेचा जो काही खरा संदेश आहे, विवाह झाला की नाही यात नाही, तर स्वतःची शक्ती ओळखा यामध्ये आहे. कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते स्वतःच संकटाशी लढावं लागतं आणि त्यावेळी योगेश्वरी माता आपल्याला धैर्य देत असतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. आज आपण योगेश्वरी मातेची लोककथा ऐकली, पण अंबाजोगाईच्या मातेशी जोडलेलं म्हणजे अंबाजोगाई या ठिकाणाशी जोडलेलं मातेचं आणखी एक रहस्य आहे. आणि ते असं रहस्य जे फार कमी लोकांना माहिती आहे, कारण त्याचा संबंध आहे अंबाजोगाईच्या प्राचीन मंदिराशी आणि त्या मंदिरात शेकडो वर्षापासून जपल्या गेलेल्या परंपरांशी. तर मंडळी, आपण आतापर्यंत पाहिलं की योगेश्वरी माता फक्त देवी नाहीत, तर त्या शक्ती, साधना आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहेत. आता आज आपण अंबाजोगाईच्या इतिहासाच्या त्या पानांमध्ये जाणार आहोत जिथे आख्यायिका संपते आणि इतिहास सुरू होतो. आज आपण अंबाजोगाई म्हटलं की आधी सर्वात आठवतं योगेश्वरी मातेचं मंदिर. पण एक काळ असा होता जेव्हा अंबाजोगाई संपूर्ण दक्षिण भारतातील एक महत्त्वाचं धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र मानलं जायचं. इथे विद्वान होते, साधू होते, योगी होते आणि देवीची उपासना करणारे अनेक संप्रदाय होते. 12व्या आणि 13व्या शतकात देवगिरीच्या यादवांचं राज्य आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. हा काळ मराठी संस्कृतीचा सुवर्ण काळ मानला जातो. याच काळात अनेक मंदिरं उभारली गेली, धर्मशाळा बांधल्या गेल्या आणि योगेश्वरी मातेच्या क्षेत्रालाही मोठं महत्त्व प्राप्त झालं. आज मंदिरात दिसणाऱ्या अनेक वास्तूंमध्ये यादवकालीन स्थापत्य शैलीची झलक आपल्याला दिसून येते. जर तुम्ही अंबाजोगाई मातेच्या मंदिरात गेलात
तर तिथले दगड फक्त दगड तुम्हाला वाटणार नाहीत, कारण तिथल्या प्रत्येक शिळा, प्रत्येक कोरीव काम शेकडो वर्षांचा इतिहास सांगत असतं. अनेक आक्रमणं झाली, राजे बदलले, सत्ता बदलली, पण योगेश्वरी मातेवरील श्रद्धा ही अजिबात बदलली नाही. आता आपण एका महान संतांकडे येतो, ज्यांच्याबद्दल आज फार कमी लोक बोलतात, पण ज्यांच्याशिवाय मराठी साहित्याचा इतिहास हा पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचं नाव आहे संत मुकुंदराज. ज्ञानेश्वर माऊलींपूर्वी, तुकाराम महाराजांपूर्वी, संत नामदेवांपूर्वी एक संत झाले. त्यांचं नाव होतं मुकुंदराज. त्यांनी मराठी भाषेमध्ये, आपल्या मायबोलीमध्ये अनेक ग्रंथ लिहिले. जेव्हा मराठीमध्ये लिहिणं हेच मोठं धाडस असायचं, कारण मराठीच्याही आधी, म्हणजे मराठी हे तर नंतर लोकांना समजावं म्हणून यायला लागलं. त्याच्यात बऱ्याच लोकांनी छान छान ग्रंथ लिहिली, महान ग्रंथांचं लिखाण त्यांनी केलं. पण पूर्वी संस्कृत भाषेला जास्तीत जास्त महत्त्व होतं. पण संस्कृत भाषा किंवा संस्कृत भाषेतलं जे काही ग्रंथातलं लिखाण असेल किंवा श्लोक वगैरे असतील तर ते बऱ्याच जणांना समजायचे नाही. तर मग मराठीत लिखाण हे त्याच्यामुळेच हे एक धाडस असायचं की मराठीत कोणीतरी लिखाण केलेलं आहे. तर बघा, त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ ज्याचं नाव आहे विवेक सिंधू आजही आध्यात्मिक साहित्याचा अमूल्य ठेवा तो मानला जातो. या ग्रंथामध्ये आत्मज्ञान असेल, वैराग्य असेल आणि मोक्ष मार्गाचं सुंदर असं वर्णन त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. लोकपरंपरा आणि स्थानिक श्रद्धेनुसार मुकुंदराजांचा संबंध अंबाजोगाईशी लावला जातो. त्यांची समाधी सुद्धा या मंदिराच्या परिसरात असल्याचं मानलं जातं. म्हणून अंबाजोगाई हे फक्त देवीचं क्षेत्र नाही, तर ते संतांचं सुद्धा क्षेत्र आहे. मंडळी, लक्षात घ्या, एका बाजूला योगेश्वरी माता, दुसऱ्या बाजूला संत मुकुंदराज. एकीकडे शक्ती, दुसरीकडे ज्ञान, आणि याच दोन गोष्टींनी अंबाजोगाईला महाराष्ट्रामध्ये एक वेगळं स्थान मिळवून दिलं. आजही अनेक भक्त सांगतात की योगेश्वरी मातेच्या दरबारामध्ये आपल्याला एक विलक्षण शांतता अनुभवायला मिळते, काहीतरी वेगळी ऊर्जा तिथे जाणवते. ही फक्त श्रद्धा आहे की त्या भूमीचा आध्यात्मिक इतिहास, याचं उत्तर प्रत्येक भक्त स्वतः शोधत असतो. तर अंबाजोगाई ही फक्त देवीची नगरी नाही, तर संत, साधना आणि इतिहास यांची भूमी आहे. हे आपण आतापर्यंत पाहिलं. पण आज आपण अशा प्रश्नाचं उत्तर सुद्धा शोधणार आहोत जो अनेक भक्तांच्या मनात असतो. योगेश्वरी माता 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहेत का? तर मंडळी, महाराष्ट्रामध्ये 4 प्रमुख शक्तिस्थानांचा उल्लेख आढळतो. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता आणि अर्धपीठ म्हणून वणीची सप्तशृंगी माता. ही मिळून 3.5 शक्तिपीठ ओळखली जातात. जरी योगेश्वरी मातेचं नाव या 3.5 शक्तिपीठांमध्ये नसलं तरी मराठवाड्यामध्ये त्यांचं महत्त्व कोणत्याही शक्तिपीठापेक्षा कमी नाही. अनेक भक्त तिथले किंवा आसपासचे जेही योगेश्वरी मातेचे भक्त आहेत, तर ते देवीला म्हणजेच योगेश्वरी मातेला मराठवाड्याची अधिष्ठात्री देवी म्हणूनच ओळखतात. पूर्वी अनेक घराणी, काही राजवंश योगेश्वरी मातेची उपासना करत असत. युद्धाला जाण्यापूर्वी, मोठे निर्णय घेण्यापूर्वी देवीचं स्मरण हे केलंच जायचं, कारण तिथल्या लोकांचा विश्वास होता आई योगेश्वरी संकटामध्ये मार्ग आपल्याला दाखवते. आज आपण मंदिरात जातो, नारळ फोडतो, देवीची आरती करतो, देवीचं दर्शन घेतो, पण शेकडो वर्षांपूर्वी योगेश्वरी मातेची उपासना वेगळ्या पद्धतीने केली जायची. तपश्चर्या, जप, अनुष्ठान आणि शक्तीची साधना. अनेक साधक या भूमीत ध्यान करण्यासाठी येत असत. मंडळी, अनेक भक्त सांगतात की मंदिरामध्ये प्रवेश करताच एक वेगळी शांतता आपल्याला जाणवत असते. जणू काही मनातील गोंधळ देवी आपला कमी करत असते, भीती कमी होते आणि विश्वास वाढत जातो. हा अनुभव श्रद्धेचा असतो, पण अशाच अनुभवांमुळे शेकडो वर्षांपासून भक्त इथे येत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये देवीची अनेक मंदिरं आहेत, पण अंबाजोगाईचं वैशिष्ट्य हे फार वेगळं आहे. इथे तुम्हाला लोककथा ऐकायला मिळतील, इतिहास मिळेल, संत परंपरा देखील पाहायला मिळेल आणि शक्तीची उपासना देखील आपल्याला आवर्जून पदोपदी पाहायला ऐकायला मिळतेच.
म्हणून अंबाजोगाईला आलेला भक्त फक्त दर्शन घेऊन परत जात नाही, तर तो एक अनुभव घेऊन जात असतो. आज लाखो भक्त योगेश्वरी मातेवर विश्वास ठेवतात, पण या संपूर्ण कथेतील सर्वात मोठा संदेश काय आहे? देवीचं लग्न मोडलं, वरात दगड झाली, माता अंबा नगरीतच राहिल्या. या सगळ्यातून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतं हे आपण लगेचच आता पाहूया आणि व्हिडिओ थांबवूया. मंडळी, अंबानगरी, परळी वैजनाथ, मोडलेलं लग्न, दगड झालेली वरात आणि शतकानुशतक जपली गेलेली श्रद्धा. पण अजूनही एक प्रश्न राहिलेला आहे, तो म्हणजे की ही कथा फक्त देवीची नाहीये आणि देवीचं लग्न मोडलं हे सगळं आपण ऐकलं, पण नेमकं आपल्याला याच्यातून बोध काय घ्यायचा आहे त्याचा प्रश्न उरतोय. तर ही एक संस्कृतीची कथा आहे, एका विश्वासाची कथा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई आणि भक्त यांच्या नात्यातील कथा आहे. अंबाजोगाईने अनेक काळ पाहिले, राजे आले, राजे गेले, युद्ध झाली, आक्रमणं झाली, साम्राज्य उभी राहिली, साम्राज्य कोसळली, पण एक गोष्ट कायम राहिली, ती म्हणजे योगेश्वरी मातेवरचा विश्वास. आजही हजारो लोक नवस बोलण्यासाठी येतात, संकटातून बाहेर पडण्यासाठी इथे येतात किंवा फक्त मातेच्या चरणी 2 क्षण बसण्यासाठी येतात. मंडळी, लोक विचारतात देवीचं लग्न खरंच मोडलं होतं का? पण कदाचित या कथेचा उद्देश तो प्रश्न नाही, कारण भारतीय परंपरेतील अनेक कथा घटना सांगण्यासाठी नसतात, तर त्या मूल्य शिकवण्यासाठी असतात. आणि योगेश्वरी मातेची कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते, प्रत्येक आत्म्याचा मार्ग वेगळा असतो. कधी कधी जगाला योग्य वाटणारा मार्ग आपल्यासाठी योग्य नसतो आणि त्यावेळी स्वतःच्या ध्येयाशी प्रामाणिक राहणं हीच खरी साधना असते. मंडळी, आई योगेश्वरी आजही जिवंत आहेत. मग देवी मंदिरात आहे का, मूर्तीत आहे का, की कथांमध्येच आहे? याचं उत्तर प्रत्येक भक्त कदाचित आपल्याला वेगळं देईल. पण एक गोष्ट नक्की आहे, जेव्हा एखादा भक्त मनापासून देवीला हाक मारतो तेव्हा त्याला वाटतं आई माझं ऐकते. आणि हाच विश्वास शेकडो वर्षांपासून लाखो लोकांना जगण्याचं बळ देण्याचं काम करतोय. मंडळी, अंबाजोगाई या ठिकाणचं सर्वात मोठं रहस्य ना दगड झालेली वरात आहे, ना मोडलेलं लग्न, ना आख्यायिका, तर शतकानुशतक देवीप्रती टिकून राहिलेली खरी श्रद्धा आहे. कारण दगड झिजतात, राजे बदलतात, इतिहास सुद्धा कानामागे पडायला वेळ लागत नाही, पण श्रद्धा आहे ती नेहमी टिकून राहते. तुम्ही सुद्धा कधीतरी अंबाजोगाई या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी गेलात तर योगेश्वरी मातेच्या समोर उभे राहा. क्षण 2 क्षण तुमचे डोळे मिटा, सगळं काही विसरा, फक्त तुमच्या डोळ्यासमोर देवीचं रूप तुम्ही आणा. मनापासून देवीला प्रार्थना करा. तुम्हाला सुद्धा जाणवेल की शेकडो वर्षांपासून लाखो भक्त ज्या आईला हाक मारतात ती आजही इथेच आहे, भक्तांची वाट पाहत, आशीर्वाद देत, धैर्य देत. आणि म्हणूनच आजही मराठवाड्याच्या भूमीत एकच जयघोष घुमतो, जय योगेश्वरी माता, जय अंबाबाई. तर मंडळी, ही होती योगेश्वरी मातेची एक धार्मिक कथा. योगेश्वरी मातेने विवाह का केला नाही, परळी वैजनाथांशी तिचा नेमका काय संबंध होता, वरात जी आहे ती दगड का बनली, आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे लग्न मोडलेली देवी म्हणून तिची ओळख न राहता एक आगळं वेगळं स्थान, आगळं वेगळं अस्तित्व योगेश्वरी मातेने कशा पद्धतीने निर्माण केलं, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. कथा आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या YouTube वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.